ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री परमात्मने नमः. अध्यायी 84. वसुदेवांचा यज्ञोत्सव. शुक म्हणाला, सर्वात्मा भक्तभय हरी भगवान श्रीकृष्णाबद्दल त्यांच्या पत्न्यांना किती प्रेम आहे हे कुंती, गांधारी, द्रौपदी, सुभद्रा, इतर राजपत्न्या आणि भगवंताच्या प्रियतम गोपी यांनीही ऐकले. त्यांचे हे अलौकिक प्रेम पाहून सगळ्या जणी अत्यंत मुग्ध झाल्या आणि सर्वांच्या डोळ्यातून प्रेमाश्रू वाहू लागले. अशा प्रकारे ज्यावेळी स्त्रिया स्त्रियाशी आणि पुरुष पुरुषाशी बोलत होते त्याचवेळी पुष्कळसे मुनी भगवान श्रीकृष्ण आणि बलराम यांचे दर्शन घेण्यासाठी तिथे आले. व्यास, नारद, च्यवन, देवल, असित, विश्वामित्र, शतानंद, भरद्वाज, गौतम, शिष्यासह परशुराम, वशिष्ठ, गालव, भृगु, पुलस्त, कश्यप, आत्री, मार्कंडेय, बृहस्पती, द्वित, त्रित, एकत, सनक, सनंदन, सनातन, सनतकुमार, अंगिरा, अगस्त्य, याज्ञवल्क्य, वामदेव इत्यादी इतरही बरेच विश्ववंद्य ऋषी आलेले पाहून अगोदरपासूनच तिथे असलेले राजे, पांडव आणि श्रीकृष्ण बलराम लगेच उठून उभे राहिले आणि सर्वांनी त्यांना प्रणाम केला. यानंतर स्वागत, आसन, पाद्य, अर्घ्य, पुष्पमाला, धूप, चंदन इत्यादींनी सर्व राजांनी व रामकृष्णांनी त्यांची विधीपूर्वक पूजा केली. जेव्हा सर्व ऋषी आरामात बसले तेव्हा धर्मरक्षणासाठी अवतीर्ण झालेले भगवान श्रीकृष्ण त्यांना म्हणाले. त्यावेळी ती सभा अतिशय शांतपणे भगवंताचे भाषण ऐकत होती. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, आम्ही धन्य झालो. जन्म घेतल्याचे फळ आज आम्हाला पुरेपूर मिळाले. कारण ज्या योगेश्वरांचे दर्शन देवतांना सुद्धा दुर्लभ आहे ते आज आम्हाला झाले. ज्यांची तपश्चर्या अगदी थोडी आहे आणि जे देवाला फक्त विशिष्ट मूर्तीमध्येच पाहतात अशांना आपले दर्शन, स्पर्श, कुशल प्रश्न, प्रणाम, पाद्यपूजा इत्यादींची संधी कशी मिळू शकेल. केवळ पाणी म्हणजे तीर्थ नव्हे आणि फक्त दगडा मातीच्या प्रतिमा म्हणजेच देवता नव्हेत, तर संत पुरुषच खरे तीर्थ किंवा देवता आहेत. कारण त्यांचे पुष्कळ काळपर्यंत सेवन करावे तेव्हाच फळ मिळते. परंतु संत पुरुष दर्शनानेच कृतार्थ करतात. अग्नी, सूर्य, चंद्र, तारे, पृथ्वी, जल, आकाश, वायू किंवा वाणी आणि मनाची अधिष्ठात्री देवता यांची उपासना केली असता भेद बुद्धिरूप अज्ञानाचा नाश होत नाही. परंतु ज्ञानी महापुरुषांची सेवा क्षणभर केली गेली तरी ते सर्व अज्ञान नाहीसे करतात. जो मनुष्य वात, पित्त आणि कफ या तीन धातूंनी बनवलेल्या शवासारख्या शरीरालाच आत्मा, स्त्री, पुत्र इत्यादींनाच आपले आणि माती, लाकूड इत्यादी पार्थिव वस्तूंनाच देव मानतो, तसेच जो फक्त पाण्यालाच तीर्थ समजतो, ज्ञानी पुरुषांना नव्हे, तो मनुष्य असूनही पशुपेक्षाही अविचारी समजावा. शुक म्हणाला, अखंड ज्ञानसंपन्न भगवान श्रीकृष्णांचे हे गूढ भाषण ऐकून सर्व ऋषी स्तब्ध झाले. हे काय म्हणत आहेत तेच त्यांना कळेना. पुष्कळ वेळपर्यंत विचार केल्यावर त्यांच्या लक्षात आले की भगवान सर्वेश्वर असूनही जे कर्माधीन जीवाप्रमाणे असे बोलत आहेत ते फक्त लोकशिक्षणासाठीच होईल. नंतर ते हसत हसत त्या जगद्गुरूंना म्हणाले. मुनी म्हणाले, भगवन, ज्यांच्या मायेने प्रजापतींचे आधीश्वर, मरीची इत्यादी तसेच मोठमोठे तत्वज्ञानी असे आम्ही मोहित होत आहोत, ते आपण स्वतः ईश्वर असूनही माणसासारखे व्यवहार करून स्वतःला लपवून ठेवित आहात. भगवन, आपली लीला खरोखर अगाध आहे. जशी पृथ्वी स्वतःच झाडे, दगड, घट इत्यादी रूपामुळे अनेक नामे धारण करते, त्याचप्रमाणे आपण एक आणि कृती रहित असूनही अनेक रूपे धारण करून या जगाची रचना, रक्षण आणि संहार करता. परंतु हे सर्व करीत असतानाही या कर्माने आपण लिप्त होत नाही. सर्वव्यापी परिपूर्ण अशा आपले हे चरित्र म्हणजे केवळ लीलाच नव्हे काय. आपण जरी प्रकृतीच्या पलीकडील स्वतः परब्रह्म आहात तरी सुद्धा वेळोवेळी भक्तजनांचे रक्षण आणि दुष्टांचा नाश करण्यासाठी विशुद्ध सत्वमय स्वरूप प्रकट करता आणि आपल्या लीलांच्या द्वारे सनातन मार्गाचे रक्षण करता. कारण सर्व वर्ण आणि आश्रम हे आपलेच रूप आहे. ब्रह्म हे आपले विशुद्ध हृदय आहे. तपश्चर्या, स्वाध्याय, धारणा, ध्यान आणि समाधीच्या योगाने त्यातच आपल्या साकार निराकाराने त्यांच्या अधिष्ठान स्वरूप परब्रह्माचा साक्षात्कार होतो. हे परमात्मन, वेदांना आधारभूत ब्राह्मणच वेद प्रमाण अशा आपल्या रूपाच्या जाणीवेचे स्थान आहेत. म्हणूनच आपण त्यांचा सन्मान करता. त्यामुळेच आपण ब्राह्मण भक्त असणाऱ्यामध्ये अग्रगण्य आहात. आपण कल्याण करून घेण्याच्या सर्व प्रकारच्या साधनांची अंतिम सीमा आहात आणि संतांचे एकमेव प्राप्तव्य आहात. आपले दर्शन होऊन आज आमचा जन्म, विद्या, तप आणि ज्ञान सफल झाले. प्रभू, आपले ज्ञान अनंत आहे. आपण स्वतः परमात्मा भगवान आहात. आपण आपल्या योगमायेने आपला महिमा झाकून ठेवला आहे. आम्ही आपणास नमस्कार करतो. इथे असलेले हे राजे तसेच आपल्याबरोबर आहार विहार करणारे यादव सुद्धा आपले खरे स्वरूप जाणत नाहीत. कारण जे सर्वांचा आत्मा, जगताचे अधिकारण आणि नियंत्रक आहेत
अशा आपल्या स्वरूपाला आपण मायेने झाकून ठेवले आहे. जेव्हा माणूस स्वप्न पाहू लागतो त्यावेळी स्वप्नातील पदार्थांनाच खरे मानतो आणि मनाने जाणवणाऱ्या नाममात्र शरीरालाच खरे शरीर मानतो, त्यावेळी त्याला आपली जागृत शरीर जाणवत नाही. त्याचप्रमाणे स्वप्नतुल्य विषयांकडे इंद्रियांच्या प्रवृत्तीरूप मायेने चित्त मोहित होऊन जीवांची विवेक शक्ती झाकली जाते. त्यामुळेच ते सत्यस्वरूप अशा आपल्याला ओळखत नाहीत. सर्व पापराशी नष्ट करणाऱ्या गंगाजलाचे सुद्धा आश्रयस्थान असलेल्या ज्या आपल्या चरणकमलांना योगी अत्यंत परिपक्व अशा योग साधनेने स्वतःच्या हृदयात धारण करतात, त्यांचेच दर्शन आज आम्हाला झाले. ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. प्रभो, आम्ही आपले भक्त आहोत, आपण आमच्यावर कृपा करावी. कारण ज्यांचा लिंग शरीररूप जीवकोश आपल्या उत्कृष्ट भक्तीमुळे नष्ट होतो त्यांनाच आपल्या परमपदाची प्राप्ती होते. शुक म्हणाला, हे राजर्षी, अशा प्रकारे भगवंताची स्तुती करून त्यांचा धृतराष्ट्राचा तसेच धर्मराजाचा निरोप घेऊन त्यांनी आपापल्या आश्रमात जाण्याचा विचार केला. त्यांचा जाण्याचा विचार पाहून कीर्तिमान वसुदेव त्यांच्या जवळ आले. त्यांना नमस्कार केला आणि त्यांचे पाय धरून अतिशय नम्रपणे त्यांना म्हणाले. वसुदेव म्हणाले, ऋषीनो, सर्व देवस्वरूप आपणास मी नमस्कार करीत आहे. आपण माझी एक प्रार्थना ऐकावी. ती अशी की कर्माच्या अनुष्ठानाने कर्मवासनांचा नाश कसा होतो हे आपण मला सांगावे. तेव्हा नारद म्हणाला, ऋषीनो, वसुदेव श्रीकृष्णाला मूल समजून विशेष जाणून घेण्याच्या शुद्ध भावनेनेच आपल्या कल्याणाचे साधन आम्हाला विचारित आहेत. ही काही आश्चर्याची गोष्ट नाही. नेहमी जवळ राहणे माणसाबद्दलच्या अनादराला कारण ठरते. गंगेजवळ राहणारा माणूस पवित्र होण्यासाठी दुसऱ्या तीर्थावर जातो. श्रीकृष्णांचे ज्ञान कालगतीनुसार होणारी जगताची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय यामुळे नाहीसे होत नाही. तसेच ते आपोआप कोणत्याही दुसऱ्या कारणाने, गुणाने किंवा अन्य कशानेही नष्ट होत नाही. त्यांचे ज्ञान अविद्या, राग, द्वेष, पुण्य, पापरूप कर्मे, सुखदुःखादी कर्मफली किंवा सत्वादी गुणांच्या प्रवाहाने खंडित झालेले नाही. ते स्वतः अद्वितीय परमात्मा आहेत. जेव्हा ते स्वतःला आपल्याच प्राण इत्यादी शक्तीने झाकून घेतात तेव्हा सामान्य लोकांना ते मनुष्य वाटतात. ढग, धुके किंवा ग्रहण यामुळे सूर्य झाकला गेला आहे असे वाटते, त्याप्रमाणे. परीक्षिता, यानंतर श्रीकृष्ण, बलराम आणि अन्य राजांच्या समक्षच वसुदेवाला संबोधून ऋषी म्हणाले, कर्मवासना आणि कर्मफलांचा कर्माच्या द्वारेच सर्वथैव नाश करण्याचा सगळ्यात उत्तम उपाय हाच आहे की यज्ञानी सर्व यज्ञांचे अधिपती भगवान विष्णूंची श्रद्धापूर्वक आराधना करणे. त्रिकालाचे ज्ञान असणाऱ्या ऋषींनी शास्त्रदृष्टीने हाच उपाय चित्ताच्या शांतीसाठी सुलभ मोक्ष साधन आणि अंतकरणात आनंद निर्माण करणारा धर्म म्हणून सांगितला आहे. आपण न्यायाने मिळवलेल्या धनाने श्रद्धापूर्वक भगवंताची आराधना करणे हाच गृहस्थाश्रमी द्विजातीसाठी परम कल्याणाचा मार्ग आहे. हे वसुदेवा, विवेकी पुरुषांनी यज्ञ, दान इत्यादी करून धनाची इच्छा, गृहस्थोचित भोगानी, स्त्री पुत्रांची इच्छा आणि कालानुसार स्वर्ग इत्यादी लोक सुद्धा नष्ट होतात हे जाणून त्याही इच्छेचा त्याग करावा. अशा रीतीने घरात राहूनही या तिन्ही इच्छांचा त्याग करून वनामध्ये जावे. हे वासुदेवा, ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य हे तिन्ही द्विज देवता, ऋषी आणि पितरांचे ऋण माथ्यावर घेऊनच जन्माला आलेले असतात. यज्ञ, अध्ययन आणि संतान याद्वारेच या ऋणातून मुक्तता होते. यातून मुक्त झाल्याशिवाय जो संसाराचा त्याग करतो त्याचे पतन होते. हे बुद्धिमान वसुदेवा, ऋषी आणि पितरांच्या ऋणातून आपण मुक्त झाला आहात. आता यज्ञ करून देव ऋणातून मुक्त व्हा आणि ग्रहत्याग करा. हे वसुदेवा, आपण परमभक्तीने निश्चितच जगदीश्वर भगवंताची आराधना केलेली असल्यानेच ते आपले पुत्र झाले आहेत. शुक म्हणाला, ऋषींचे हे म्हणणे ऐकून उदार वसुदेवानी त्यांच्या चरणावर मस्तक टेकून नमस्कार केला. त्यांना प्रसन्न केले आणि यज्ञासाठी ऋत्वीज म्हणून त्यांचीच योजना केली. राजन, वसुदेवानी जेव्हा अशा प्रकारे धर्मविधीपूर्वक ऋषींना ऋत्वीज म्हणून नेमले तेव्हा त्या ऋषींनी त्या कुरुक्षेत्रामध्ये धर्मशील वसुदेवांकडून उत्तमोत्तम सामग्रीने युक्त असे यज्ञ करविले. परीक्षिता, वसुदेवाने जेव्हा यज्ञाची दीक्षा घेतली तेव्हा यदुवंशीयांनी स्नान करून सुंदर वस्त्रे परिधान केली आणि कमल पुष्पांच्या माळा गळ्यात घातल्या. अन्य राजांनीही सुंदर वस्त्रालंकार धारण केले. वसुदेवांच्या पत्नींनी सुंदर वस्त्रे, सुगंधित उटणी आणि सोन्याचे हार घातले आणि त्या मोठ्या आनंदाने आपल्या हातात कलश इत्यादी मंगल सामग्री घेऊन यज्ञशाळेत आल्या. मृदंग, पखवाज, शंख, ढोल, नगारे इत्यादी वाद्ये वाजू लागली. नट आणि नर्तकी नाचू लागल्या. सूत आणि मागध स्तुती करू लागली. गंधर्वाच्या बरोबर त्यांच्या गोड आवाज असणाऱ्या गायिका पत्न्या गाणी गाऊ लागल्या. वसुदेवानी शास्त्राप्रमाणे डोळ्यात अंजन घातले व शरीराला लोणी लावले.
त्यानंतर त्यांच्या देवकी इत्यादी 18 पत्न्यासह ऋत्विजांनी त्यांना प्राचीन काळी नक्षत्रासह चंद्राला अभिषेक झाला होता त्याप्रमाणे अभिषेक केला. यज्ञाची दीक्षा घेतल्यामुळे मृगचर्म धारण केलेले वसुदेव सुंदर पैठण्या, कंकणे, हार, नुपुरे आणि कुंडली इत्यादी वस्त्रालंकाराने नटलेल्या पत्न्यासह अतिशय शोभून दिसत होते. महाराज इंद्राच्या यज्ञाप्रमाणे वसुदेवांच्या यज्ञातील ऋत्विजांनी सभासद रत्नजडित अलंकार व रेशमी वस्त्रे परिधान करून सुशोभित झाले. सर्व जीवांचे ईश्वर असलेले श्रीकृष्ण आणि बलराम आपल्याच विभूती स्वरूप बांधव आणि स्त्रीपुत्रासह शोभू लागले. वसुदेवांनी प्रत्येक यज्ञामध्ये ज्योतिष्टोम, दर्श, पूर्णमास इत्यादी प्राकृत यज्ञ आणि सौरसत्र इत्यादी वैकृत यज्ञ आणि अग्निहोत्र इत्यादी अन्य यज्ञांच्या द्वारा द्रव्य, ज्ञान व क्रिया यांचे अधिपती असणाऱ्या ईश्वराची आराधना केली. एवढे झाल्यावर त्यांनी योग्य वेळी वस्त्रालंकार घातलेल्या ऋत्विजांना शास्त्रानुसार दक्षिणा व पुष्कळ धनासह अलंकृत गायी, भूमी आणि कन्या अर्पण केल्या. नंतर महर्षींनी पत्नी संयाज व अवभ्रत स्नान ही कर्मे करवून वसुदेवासह परशुराम तीर्थात स्नान केले. स्नान केल्यानंतर वसुदेव व त्यांच्या पत्न्यांनी आपली सगळी वस्त्रे व अलंकार बंदी लोकांना दिले आणि स्वतः नवी वस्त्रे व अलंकार परिधान करून ब्राह्मणापासून कुत्र्यापर्यंत सर्वांना भोजन दिले. त्यानंतर आपले बांधव, त्यांच्या पत्न्या, पुत्र तसेच विदर्भ, कोशल, कुरु, काशी, केकई, संजय इत्यादी देशांचे राजे, सभासद, ऋत्विज, देवता, मानसे, भूतमात्र, पितर आणि चारणांना पुष्कळ भेट वस्तू देऊन त्यांचा सन्मान केला. नंतर श्रीकृष्णांचा निरोप घेऊन यज्ञाची प्रशंसा करीत ते आपापल्या ठिकाणी गेले. त्यावेळी धृतराष्ट्र, विदुर, पांडव, भीष्म, द्रोणाचार्य, कुंती, नारद, भगवान व्यास तसेच अन्य सोयरे, संबंधित आणि बांधव आपल्या आप्त अशा यादवांना सोडून जावे लागत असल्या कारणाने अत्यंत दुःखित झाले. अतिशय स्नेहाने त्यांना आलिंगन दिले आणि दुःखी अंतकरणाने कसे तरी ते आपापल्या देशाकडे गेले. इतर लोकही त्यांच्याबरोबर तेथूनच रवाना झाले. श्रीकृष्ण, बलराम तसेच उग्रसेन इत्यादींनी नंद बाबासह सर्व गोपांचा उत्तम वस्तू देऊन सन्मान केला. तेव्हा आपापसातील प्रेमामुळे ते काही काळ तिथेच राहिले. वसुदेवांनी आपल्या मोठ्या मनोरथाचा महासागर आपतासमवेत पार केला होता. एकदा नंदाचा हात आपल्या हातात घेऊन प्रेमाने ती म्हणाली. वसुदेव म्हणाले, हे बंधू, माणसाला भगवंतांनी अशा प्रेमपाशात जखडून टाकले आहे की मोठमोठे शूर आणि योगी सुद्धा ते तोडण्यास असमर्थ आहेत. आम्ही कृतज्ञ असूनही आपल्यासारख्या सज्जनांनी आमच्याशी जी मैत्री केली तिला तोड नाही. याच्या मोबदल्यात आपणास काहीही मिळणार नसली तरी सुद्धा आपण ती कधीच तोडणार नाही. हे बंधू, पूर्वी आम्ही कैदेत असल्या कारणाने आपली काही मदत करू शकलो नाही आणि आता संपत्तीच्या गर्वाने आंधळे झाल्यामुळे आपण आमच्यासमोर असूनही आम्ही आपल्याकडे लक्ष देत नाही. दुसऱ्यांना मान देणाऱ्या हे बंधू, ज्याला आपले कल्याण करून घ्यायचे आहे त्याला राज्यलक्ष्मी कधीच मिळता कामा नये, कारण तिने आंधळा झालेला मनुष्य आप्तेष्टाशी सुद्धा संपर्क ठेवित नाही. शुक म्हणाला. असे म्हणता म्हणता वसुदेव प्रेमाने सद्गदित झाले आणि नंदाची मैत्री आठवून त्यांच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले व ते रडू लागले. आपल्या मित्राला प्रसन्न करण्यासाठी तसेच रामकृष्णावरील प्रेमामुळे आज उद्या करता करता नंद 3 महिने तिथेच राहिले. यादवानेही त्यांना मानाने वागवले. यानंतर बहुमोल अलंकार, रेशमी वस्त्रे, अनेक प्रकारची उत्तमोत्तम सामग्री आणि उपभोगाच्या वस्तू नंद, त्यांचे व्रजातील सहकारी आणि बांधव यांना देऊन त्यांना तृप्त केले. वसुदेव, उग्रसेन, श्रीकृष्ण, बलराम, उद्धव इत्यादी यादवांनी त्यांना दिलेल्या भेटी घेऊन त्यांनी निरोप दिल्यावर नंद आपल्या व्रजाकडे गेले. नंद, गोप आणि गोपी यांचे चित्त भगवान श्रीकृष्णांच्या चरणी इतके आसक्त झाले होते की प्रयत्न करूनही तेथून काढून घेण्यास असमर्थ असलेले ते तसेच मथुरेला गेले. सर्व आपतेष्ट निघून गेल्यावर श्रीकृष्णांनाच दैवत मानणारे यादव पावसाळा जवळ आलेला पाहून द्वारकेला गेले. तिथे गेल्यावर त्यांनी वसुदेवांचा यज्ञ महोत्सव, आपतेष्टांची भेट इत्यादी तीर्थयात्रेतील प्रसंग तेथील लोकांना सांगितले. या ठिकाणी 84वा अध्याय समाप्त झाला. भगवान श्रीकृष्णार्पण वस्तू.